नमस्कार मंडळी, हेल्थ गुरु आय केअर मध्ये आपलं स्वागत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला विचारलं होतं की दुधातील डिटर्जंटची भेसळ कशी ओळखावी. योग्य उत्तर आहे दूध आणि पाणी समप्रमाणात मिसळून जोरात हलवणे. अनेकांनी याचं अचूक उत्तर दिलं आहे, पण श्रोते हो, दुधात कपडे धुण्याचा साबण का टाकला जातो आणि तो आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, चला यामागचं विज्ञान आज सविस्तर समजून घेऊया. दुर्दैवानं काही लोक दुधाला दाटपणा आणि फेस आणण्यासाठी त्यात डिटर्जंटची भेसळ करतात. हा साबण पोटात गेल्यानंतर अन्ननलिका आणि विशेषतः किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान करू शकतो. यामुळं विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग होण्याचा मोठा धोका असतो. म्हणूनच ही चाचणी कशी करायची हे आपण शिकणं खूप गरजेचं आहे. FSSAIच्या नियमानुसार एक पारदर्शक काचेच्या बाटलीत किंवा ग्लासमध्ये 5 मिली म्हणजेच साधारण 1 चमचा दूध घ्या. त्यात तेवढेच म्हणजेच 5 मिली स्वच्छ पाणी मिसळा. आता हे मिश्रण जोरात हलवा आणि जर त्यावरती कपडे धुण्याच्या साबणासारखा जाड, दाट आणि स्थिर फेस तयार झाला तर समजा की त्यात डिटर्जंट आहे. शुद्ध दुधावर असा जाड फेस कधीच येत नाही. ही साधी चाचणी तुमच्या कुटुंबाला आजारांपासून वाचवू शकते. आरोग्यदायी आहारासाठी तुमच्या गावातल्या आशाताई नेहमीच मार्गदर्शन करत असतात. पोषण आणि आहारातील भेसळीबाबत काही शंका असल्यास त्यांच्याशी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नक्की संपर्क साधा. नेहमी खात्रीशीर दुकानातूनच दूध खरेदी करा. याशिवाय ईट राईट इंडिया या मोहिमेच्या नुसार नेहमी निळ्या रंगाचा +F म्हणजेच फॉर्टिफाईड लोगो असलेलेच वस्तू खरेदी करा. याचा अर्थ असा असतो की त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन्स किंवा मिनरल्स किंवा व्हायटॅमिन्स हे मिसळलेले आहेत, जे आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम असतात. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि उद्याच्या नवीन प्रश्नासाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.